उपाध्यक्ष अशोकजी मानकर, सचिव माननीय साहेबांचं खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीच्या वतीनं करत आहे। यानंतर साहेबांची लाडू तुला होणार आहे। तर आपल्या सर्वांना साहेबांना शुभेच्छा देणार आहे। खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीच्या वतीनं निरंजन लाडू तुला होते आहे। भारत माता की केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा आज वाढदिवस आहे आणि त्या निमित्ताने त्यांची खास लाडू तुला जी आहे ती करण्यात आलेली आहे। खासदार सांस्कृतिक महोत्सव समिती जी आहे त्यांच्या वतीने ही खास लाडू तुला करण्यात आली आणि शुद्ध जो देसी तूप असतो त्याचे खास मोतीचूरचे लाडू जे आहेत ते बनवण्यात आलेले होते। आज जे अभिष्ट चिंतन करण्यासाठी नितीन गडकरी यांचा अभिष्ट चिंतन करण्यासाठी जे कार्यकर्ते राज्यभरातून येणार आहेत त्यांना हे खास लाडू जे आहेत ते देऊन त्यांचा तोंड गोड केलं जाणार आहे। आपल्यासोबत माजी आमदार अनिल सोलेजी। अनिलजी, खास लाडू तुला नितीनजींची लाडू तुला करण्यात आली। आज नितीनजींचा 67वा वाढदिवस आहे आणि त्यानिमित्त नितीनजींची लाडू तुला या ठिकाणी खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे। आज महाराष्ट्रातून आणि देशभरातून अनेक प्रमुख नेते कार्यकर्ते नितीनजींचं अभिष्ट चिंतन करायला येतात। या लाडू तुलेत असलेले जे लाडू आहेत या माध्यमातून त्या सगळ्यांचं तोंड गोड करण्यात येईल। नितीनजींचं अभिष्ट चिंतन करताना त्यांचं नेतृत्व असंच नागपूर शहराला आणि देशाला आम्हाला सर्वांना अखंड मार्गदर्शन करत राहो अशी प्रभूचरणी प्रार्थना आम्ही आज केलेली आहे। खास लाडू तयार करण्यात आले, कशाचे लाडू आहेत? लाडू शुद्ध तूप बुंदीचे लाडू आहे आणि साहेबांचा जितका वजन आहे त्याप्रमाणे त्यांची तुला केलेली आहे आम्ही। आणि हे महोत्सव म्हणून साहेबांचा जे वाढदिवस आहे आम्ही महोत्सव म्हणून साजरा करतो। खासदार सांस्कृतिक महोत्सवमध्ये नागपुरात खूप कार्यक्रम होत असतात, पण आजचा दिवस महत्त्वाचा आहे कार्यकर्त्यांसाठी, सर्वांसाठी, देशासाठी हा महत्त्वाचा दिवस आहे। कारण आदरणीय नितीनजींचा वाढदिवस म्हणजे नागपूरसाठी एक उत्सव असतो आणि आमच्या खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीतर्फे आज हे लाडू तुला करण्यात आलेली आहे। तर खास एक लाडू तुला जी आहे ती आज करण्यात आलेली आहे आणि विशेषत्वाने विदर्भात, संपूर्ण राज्यातून विदर्भातून येणारे जे कार्यकर्ते त्यांचा तोंड या लाडूच्या निमित्ताने गोड करण्यात येणार आहे। कॅमेरामॅन अतुल हिडेसह रजत वसिष्ठ, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।